मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडतीये। 17 तारखेच्या मोदी आणि राज ठाकरेंच्या होणाऱ्या सभेसंदर्भात चर्चा होणार आहे। या बैठकीत बाळा नांदगावकर, अमेय खोपकर, अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई सुद्धा उपस्थित राहणार आहेत। तर 17 तारखेच्या नियोजनाबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती। महत्त्वाची अपडेट, आज मुंबईमध्ये मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडतीये। 17 तारखेला मोदी आणि राज ठाकरेंची जी सभा होतीये त्या सभेसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत। श्रेयस, आपण पाहतोय लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी आणि राज ठाकरेंची सभा महत्त्वाची मानली जाते। निश्चितच त्या पार्श्वभूमीवर काय तयारी करण्यात आलेली आहे? किती वाजता ही सभा होणार आहे? कसं नियोजन असणार आहे? खरं या सगळ्या नियोजनाबाबतच ही बैठक आहे असं म्हटलं गेलंय। आपण म्हणतो की मनसे नेते आणि सगळे पदाधिकारी या बैठकीला आलेत। दादरला ही बैठक सुरू आहे सानेगुरू शाळेत आणि या बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं 17 तारखेला कसं काय करायचं, काय नियोजन करायचं, कारण एकंदर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सगळे प्रोटोकॉल्स या सगळ्यांनुसार मनसेला चालावं लागेल। त्या सगळ्यांनुसार त्यासोबतच महायुतीचे अनेक नेते यावेळी मंचावर उपस्थित असतील। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर उपस्थित असतीलच आणि त्या निमित्ताने ही बैठक होताना दिसते। या बैठकीला बाळा नांदगावकर आलेत आणि संदीप देशपांडे असतील आणि मनसेचे अनेक नेते आता या बैठकीला पोहोचलेत। त्यामुळे थोड्या वेळात या बैठकीला सुरुवात होईल। अपडेट घेत राहू। श्रेयस, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। Thank you.